हाय एव्हरीवन, आज आपण बनवूया इंद्रायणी तांदळाची खीर। त्यासाठी लागणारे आज आपण आता साहित्य बघूया। 10-15 मिनिटांसाठी मी तांदूळ थोडेसे भिजवत ठेवले होते, थोडेसे काजू बदाम, थोडंसं केशर मिल्क आणि आज आपण दोन टाईपचे खीर बनवूया, एक गुळाची आणि एक साखरेची। त्यासाठी थोडंसं तूप आणि थोडंसं मी अमूलचं मिठाई मिल्क पण यूज करत आहे। थोडीशी इलायची टाकून काजू टाकून मी मिक्सर पण बनवून घेतलेला आहे। आता आपण कुकरमध्ये 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी तांदळासाठी आपण 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी चवीसाठी सॉल्ट टाकलेली आहे आणि 1 चमचा तूप टाकूया। इथे तांदूळ शिजवत ठेवलेले आहेत, 2 या 3 शिट्ट्या तुम्ही काढून घेऊ शकता। त्याच्यानंतर इथे दूध थोडंसं उकळत ठेवलेलं आहे आणि थोडंसं दुधाला गाढा पण येजेपर्यंत आपण हलवत राहायचं। थोडंसं दूध असं उकळल्यानंतर आपण थोडंसं त्याच्यामध्ये इलायची आणि काजूची पेस्ट केलेली पावडर टाकायचं आणि त्याला हलवत राहायचं थोडंसं गॅस मस्त शिजला आहे आणि त्याला थोडंसं फेटून घेऊया। आणि आपण आज 2 टाईपची खीर बनवणार आहोत ना, म्हणून अर्धा भात आपण इकडे टाकूया आणि आपण साईडला मी थोडंसं दूध काढून ठेवलं होतं ते टाकूया। त्याला मस्त फेटून घ्यायचं। अजून एक चमचा आपण थोडंसं तूप टाकून घेऊया, कारण की त्याने त्याला सॉफ्टनेस पण आहे। तर यामध्ये मी थोडंसं गूळ टाकते आणि यामध्ये मी थोडीशी साखर टाकते। गोड जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही टाकू शकता। खिरीमध्ये आपण थोडंसं कंडेन्स मिल्क, थोडंसं आणि थोडंसं कलरसाठी केशरवालं दूध टाकू। त्यानंतर आपण लगेचच थोडंसं ड्रायफ्रूट्स अशा प्रकारे आपली इंद्रायणी तांदळाची खीर रेडी आहे, साखरेची आणि गुळाची। तुम्हाला जर आवडलं असेल तर प्लीज लाईक अँड शेअर।